मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत भरलेल्या वांग्याची रेसिपी। बिलकुल तेलकट न होणारी वांग्याची रेसिपी आपण पाहणार आहोत। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भरलेलं वांग बनवण्यासाठी मी 10 ते 12 ताजी वांगी घेतलेली आहेत। त्यानंतर 1 वाटी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणेपूड आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। फोडणीसाठी अर्धा चमचा जिरा घेतले। आता पहा, आपल्याला वांगी स्वच्छ धुवून या प्रकारे 4 भागामध्ये कट करून घ्यायचे आहेत। मी सर्व वांगी कट केलेली आहेत। आता आपण वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे भाजून घेतलेत। त्यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्या। त्यानंतर धनेपूड आणि हळद टाकून घ्या। काळा मसाला आणि गरम मसाला पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर चिरलेली हिरवी कोथिंबीर यामध्ये घाला आणि चवीनुसार मीठ घाला। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे। पहा, या प्रकारे खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही, असं मध्यम मी याला वाटून घेतलेला आहे। आपला वांग्याचा मसाला तयार आहे। आता हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। पहा, या प्रकारे आपल्याला वांग्यामध्ये असा घट्ट दाबून हा मसाला भरायचा आहे। या प्रकारे मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत। यामध्ये मसाला भरलेला आहे आणि आपला काही मसाला शिल्लक राहिलेला आहे, आपण नंतर वापरणार आहोत। आता कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। पहा, जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला ही भरलेली वांगी घालायची आहेत। आता आपली वांगी आपण तेलामध्ये घातलेली आहेत। आता याला हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे, जेणेकरून वांग्याचा मसाला बाहेर येणार नाही। वांगी जर घट्ट भरलेली असतील तर मसाला शक्यतो बाहेर येत नाही। तरीही आपण याला हलक्या हाताने परतून घेऊयात। बघा, 1 ते 2 मिनिट आपल्याला ही वांगी परतायची आहेत। वांगी परतून झाल्यानंतर आता या वांग्यावरती आपला राहिलेला जो मसाला आहे तो घाला आणि त्यासोबत अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ही वांगी आपल्याला 10 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहेत, छान शिजवून घ्यायची आहेत। पहा, मी झाकण ठेवलेलं आहे आणि ही वांगी आपल्याला 10 मिनिटांसाठी छान शिजवायची आहेत। पहा, वांगी शिजायला खूप वेळ लागत नाही। 10 मिनिट होत आलेले आहेत। आपण आता झाकण काढून बघूयात। पहा, झाकण काढल्यानंतर तुम्हाला दिसेल की वांगी आता पूर्णपणे शिजलेली आहेत। यावरती आपण हिरवी कोथिंबीर घालूयात आणि याला थोडंसं आपण परतून घेऊयात। पहा, परतताना आपल्याला हलक्या हाताने याला परतायचं आहे, कारण वांगी शिजलेली आहेत आणि ही वांगी तुटू नयेत म्हणून आपण याला हलक्या हाताने काय करूयात, परतून घेऊयात। पहा, तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडंही तेल शिल्लक नाहीये किंवा वांग्याची भाजी थोडीही तेलकट झालेली नाहीये। तयार आहेत आपली